नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्याने नाराज विजय वडेट्टीवार महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागलेत। विधान परिषदेच्या उमेदवारीसह कॅबिनेट मंत्रिपदाची अट विजय वडेट्टीवार यांनी घातली आहे। 11 ते 15 मार्च दरम्यान विजय वडेट्टीवार मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीत जाण्याची इच्छा नसलेल्या विजय वडेट्टीवारांचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेलेत। विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विजय वडेट्टीवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत 11 ते 15 मार्च या दरम्यान घडामोडी घडणार असल्याची दाट शक्यता आहे। ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात गेल्या 50 वर्ष काँग्रेससोबत असलेल्या खंद्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। या कार्यकर्त्यांसमोर विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असे आता सूत्रांकडून समोर आले। विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधान परिषदेची उमेदवारी आणि मंत्रिपद मागितले असल्याची माहिती मिळत आहे। विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, पुन्हा ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून यावे लागेल। त्याऐवजी त्यांनी विधान परिषदेच्या वाटेने विधिमंडळात जाण्याचे ठरवले असल्याचं कळतंय। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी याच महिन्यात पोटनिवडणूक होत आहे, तेव्हा विधान परिषद व मंत्रिपद द्या अशी मागणी वडेट्टीवार यांनी केल्याचं समोर येत आहे। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची मुळीच इच्छा नसलेल्या ब्रह्मपुरी विधानसभेतील गौरव अशोक भैयाजी, नगरपरिषद माजी गटनेते विलास विखार, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष डॉक्टर सतीश कावळे, पंचायत समितीचे माजी सभापती नामदेव लांजेवार, सुरेश दर्वे यांसह अनेकांनी मंगळवारी मुंबईत भाजपात प्रवेश केलाय आणि या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात खिंडार पडले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।